अशोक मामा बघा रसाळगडच्या दुसऱ्या प्रवेशद्वारापाशी जातोय. या तुम्ही पण रसाळगडच्या पायथ्याशी जरा सुंदर असा निसर्गरम्य वातावरणात एक गाव वसलेले आहे. हवा पण कशी झुलू 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 येते, मस्त वाटतं. हवा कशी येते मामा? झुलू 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 अशी येते. गो. तर मित्रांनो, तुम्हाला हा अशोक मामा गडांचा गड रसाळगड त्या गडावरती आता घेऊन जाणार आहे. पाहूया तिथले कसे हालचाल काय चालले त्या गडावरती. तर मित्रांनो जाऊया आपण. हा या. तर मित्रांनो हे पहा, आपण आलोय आता रसाळगडच्या पायथ्याशी आणि असं आपल्याला हा वळणं घेऊन वरती जायचं आहे रसाळगडावरती. अजून माझ्या उमेद आहे तेवढी चढण्याची आणि आणखीन भरपूर काय तुम्हाला असे गड दाखवणार आहे आणि ते सर करणार आहे. मी चाललोय का तिकडेच, बघा या. मित्रांनो हे पहा, आपण तर रसाळगडच्या जवळच आलोय. 1 किलोमीटरवरती आलेलो आहे आणि त्या छोटी छोटी घरं पण आहेत या रसाळगडावरती. हे पहा. आणि तर मित्रांनो आता मी आलोय रसाळगडावरती आलोय. आता रसाळगड चढून चढून एवढं पाय थकले आहेत आणि ताण पण लागले हो. खाली जरा घरं आहेत, त्यांच्याकडे जाऊन पाणी पितो आणि परत प्रवास वरती रसाळगडवरती जायला मी प्रयत्न करतोय. तिकडे जाणारच आहे मी रसाळगडला. ते पहा रसाळगड, त्या गडावर मला पोचायचं आहे. आता खाली जाऊन जरा त्या घरात पाणी मागतो आणि पाणी देणारच ते लोक, पाणी पिणार त्या घरात मधून आणि नंतर प्रवास पुढचा करणार आहे. चला तर मित्रांनो चला. तर मित्रांनो हे पहा, अशोक मामा गडावर गड सर करतोय. त्याचं वय झालं असेल 65-70 पर्यंत गेलं तरी पण तो अजून थकलेला नाही. अजून त्याला भरपूर काही गड सर करायचे आहेत. आणि चला मित्रांनो या गडावर या. या पटकन धावा दे माझ्यासारखे या. तर मित्रांनो ही पहा, ही वाट चालली रसाळ गडावरती आणि ही खालून वाट चालली ना, एक इथे वाडी आहे, त्या वाडीमध्ये जाते. तर अशोक मामाला खूप ताण लागलेले आहे, तर पाणी पिऊन तो परत रसाळगडावरती चढायला येणार वरती. या. सावकासा पळाल. अरे हाय इतनी उमेद है मेरी. आपण रसाळगडच्या पायथ्याशी त्या वाडीमध्ये आपण त्या घरांमध्ये जाणार आहोत तिकडे. आणि जरा पाणी प्यायला पाहिजे हो, तहान लागले. जाऊया बघूया. पाणी देणारच ते लोक, पण जाऊया आपण. तहान तर खूप लागलेली आहे अशोक मामाला. चलो मित्रांनो या. साप बघा पुढे. साप नाही भेटणार अशोक मामाला, कधी साप नाही चावणार रे. अशोक मामाने कुणाचं काही वाईट नाही केलंय साप चावायला. चला तर रसाळगडच्या पायथ्याशी त्या ताईंचं घर होतं. तिने आवाज ऐकलं, लगेच तांबे भरून पाणी लगेच धावत घेऊन आली. पाणी प्यायलो, मन शांत झालं, तृप्त झालं. आता चाललो मी रसाळगडावरती चाललेलो आहे. या चला मित्रांनो या या. खूप अडचणीचं आहे गड चढायचं म्हणजे, पण मला तसं काही वाटत नाही. एवढं वय झालं तरी मी तरुणच आहे असं वाटतं मला. पटकन चालत आहे धावत धावत. या मित्रांनो पटकन या या. काय थकलात की काय? छे हा ते कोण? तर मित्रांनो हे पहा, रसाळगडच्या पायथ्याशी मी आलोय. आता या पायऱ्या हा अशोक मामा कसा धबाधबा चढतो ते बघा तुम्ही. बघा या मित्रांनो या. धबा 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 धबा. चला 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 मित्रांनो, दमू नका. चला माझ्या बरोबर. तर मित्रांनो रसाळगडच्या आपण पहिल्याच प्रवेशद्वारावरून प्रवेश करणार आहोत. हे पहा पहिला प्रवेशद्वार. चला या प्रवेश करूया या. तर मित्रांनो रसाळगडचा मी पहिला प्रवेशद्वार सर करून आता दुसऱ्या प्रवेशद्वारापाशी जातोय. आता बघा माझं चालतोय मी अजून. चला वर जाऊया आपण, थकायचं नाही कधी. चला मित्रांनो अशोक मामा बघा रसाळगडच्या दुसऱ्या प्रवेशद्वारापाशी जातोय. या तुम्ही पण या या. किती उंचावर जातोय आपण. या.
तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो रसाळगडच्या पायथ्याशी जरा सुंदर असा निसर्गरम्य वातावरणात एक गाव वसलेलं आहे आणि डाव्या साईडला पर्वतरांगा आहेत. ह्या पहा त्या रांगा लागलेल्या आहेत तिकडे. पहा मस्त वाटतंय निसर्गरम्य. वाटतंय की इथेच घर बांधून राहावंसं वाटतं, इथे वसावत करावीशी वाटते. मस्त शांत वातावरण. हवा पण कशी झुलू 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 येते. मस्त वाटतं. हवा कशी येते मामा? झुलू 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 झुलू, झुलू झुलू अशी येते. झुलू. तर मित्रांनो हे पहा रसाळगडच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराशी मी आतमध्ये जातोय, प्रवेश करतोय. या बघायला या या. हे पण बांधकाम खूप जुनं आहे. इतकं मजबूत बांधकाम आहे ना. हे बघा इतकं मजबूत बांधकाम आहे. आता तर हल्लीची लोक हे असं बांधकाम करू शकत नाही. नाही करू शकत. आणि हे केवढी कसरत करून हे कंपाऊंड बांधलं असेल ना साईडला. आणि तर मित्रांनो हे पहा आपण रसाळगडच्या माथ्यावरती पूर्ण आलेलो. ही पहा इथे पहिली तोफ आहे, पूर्वकाळी तोफ आहे. हे बघा ही तोफ आहे. हे बघा कशा पर्वत रांगा आहेत. मग हे बघा तोंड केलेलं आहे. जर कोण शत्रू आला तर ह्या तोफेतून गोळ्या सोडल्या जातात आणि संपूर्ण सैनिक तर खाक होऊन जातो तिकडे. अशा भरपूरशा रांगा इकडे पर्वत रांगा आहेत ना. त्या बाजूला आजूबाजूला तोफा आणखीन आहेत ठेवलेल्या. त्या पण तुला दाखवतो तोफा. या हे पहा इथे एक लहानशी तोफ आहे. हे बघा छोटी तोफ आहे. ही छोटी तोफ आहे. अशा तोफा खूप आहेत प्रत्येक डोंगरावरती. आपल्या गडावरती एवढ्या तोफा आहेत ना. पूर्वजांनी ते बसवलेले आहेत त्या तोफा आहेत. मित्रांनो ही पहा आणखी एक तुम्हाला तोफ दाखवतो. शिवाजी महाराजांनी ही तोफ बसवलेली आहे. हे पहा प्रत्येक दिशेला सगळे तोंड केलेले तोफेचा. अशा खूप तोफा तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा तोफ केवढी मोठी तोफ आहे. निघूया चला निघूया आपण आपल्या पाऊल वाटेला. चला आपल्या पायऱ्याने जाऊया खाली खाली उतरत. तर मित्रांनो आपण बघा गडावरती पोचलेलो आहे. त्या ठिकाणी एक छोटंसं मंदिर आहे. हे पहा मंदिर. हां आणि हे मंदिरच आहे. आणि बाजूला एक तलाव आहे. तलावामध्ये पाणी पण भरपूर आहे. बघा तलाव मस्त आहे. पाणी आता मासे पण आहेत आतमध्ये. मासे पण आहेत आतमध्ये. पाहिलेत ते बघा मोठमोठे मासे आहेत. तर मित्रांनो हे पहा रसाळगडची जी इमारत बांधलेली आहे ना त्या बहुतेकशा भिंती ढासळले. कधी पडेल हे सांगू शकत नाही. बहुतेकशे कानाकोपरे बघा सगळे खाली गेलेत. आले भीतर कोण हे डाटूकडे कोण लक्षच देत नाही. तर मित्रांनो आता आपण रसाळगडच्या डोंगरावरती आलेलो आहे. पण त्या टोकापर्यंत आम्हाला पोचायचं आहे. चला तर मित्रांनो या. तर मित्रांनो आपण गडाच्या टोकावरती आलो, माथ्यावरती आलो आहे. अजून आपल्या पुढे मजल मारायची होती पण जरा आता उशीर झालेला आहे. वाजलेच खूप. त्यामुळे पुन्हा येऊ तेव्हा आम्ही तिकडे पोचणारच आहोत. आता जर उशीर झालेला आहे. आम्हाला खूप लांब जायचं आहे. एक 50 किलोमीटर दापोलीमध्ये जायचं आहे. तर मित्रांनो असंच तुम्ही पण एकदा रसाळगडला व्हिजिट द्या. जरूर या. आणि आलेत तर इकडे तिकडे धावू नका. खूप दरी आहे. अहो काय तो माणसाचा मिळू शकत नाही का अवशेष एकही मिळू शकत नाही असं आहे. म्हणून आलेत तर उल्लटगिरी करू नका. या आरामशीर बसा इथे. नाश्ता जेवा वगैरे इथे आणि शांत आराम करा आणि आरामशीर आपल्या टायमात घरी निघून जा.